नमस्कार मंडळी. आज आपण तुरीच्या दाण्याची लवड बनवणार आहोत, म्हणजेच कढी गोळे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे लसणाच्या पाकळ्या आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांद्याची पात आहे, मीठ, हळद, जिरं आणि बाइंडिंगसाठी थोडं बेसन घेतलं आहे आपण, अर्धा ते 1 स्पूनच्या जवळपास. आणि ही तुरीची दाणे आहेत, आपण मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. एकदम पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, थोडं खरमरीतच याला बारीक करायचं आहे. आपण त्यामध्ये मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरं हे सगळं घालून छान वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता छान वाटायचं आहे. आणि तुरीच्या दाण्यात थोडा ओलावा असतो बघा, असं थोडं ड्राय छान बारीक करून त्यामध्ये इथे मी लसणाचा पाला आणि कांद्याची पात ॲड केली आहे. थोडं हळद, चवीनुसार मीठ, मिरच्या घातल्या आहे त्यामुळे तिखट घालायची गरज नाही. मिरच्या तिखटच होत्या, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता छान मिक्स झालं आहे. आता आपण हे बेसन याच्यात ॲड करणार आहे. बेसन ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान बॉल तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हातावर त्याचा ओलावा येत आहे, त्यामुळे इथे पाण्याची वगैरे काही गरज नसते. छान असे बॉल तयार करून घ्यायचे आणि आपल्याला हे 10 मिनिट्स स्टीम करून घ्यायचे आहेत, कारण हे कढीमध्ये तुटायला नको म्हणून. खाली गरम पाणी ठेवलं आहे, वरती चाळणी, त्याला ऑइल ग्रीस करून घेतला थोडा आणि आपले हे बॉल्स ठेवले. छान 10 मिनिट याला होऊ द्यायचं आहे. बघू शकता हे 10 मिनिटानंतर छान झालेले आहेत. आता दही घेतलं आहे, थोडं त्याला बेसन लावणार आहोत आपण. हे अर्धा लिटर दहीला 2 चम्मच बेसन आहे जवळपास. आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे रवीनी. आणि कढीसाठी लागणारं साहित्य: कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, अद्रक लसणाची पेस्ट, मोहरी आणि मेथीदाणा. छान फोडणी करून घेतली आहे. थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मेथीदाणा, अद्रक लसणाची पेस्ट, हळद, मीठ हे छान घालून मिक्स करून घेतलं आणि यामध्ये दही ॲड करून घेतलं. छान दह्यात थोडं पाणी घातलं होतं आणि छान याच्यात ॲड करून घेतलं आणि हे मिक्स करून घ्यायचं. आधी कलर फेंट असतो आणि जसं छान याला उकळी येते तसं थोडं डार्क होतो कलर आणि तेलसुद्धा वरती येते. छान उकळी येऊ द्यायची आहे मीडियम फ्लेमवर. त्यानंतर आपल्याला लो फ्लेम करून जे आपण स्टीम केलेले बॉल्स आहेत, म्हणजे कढी गोळ्याचे तुरीचे दाण्याचे, ते आपण यात घालणार आहोत. बघू शकता कलर किती छान आला आहे. छान उकळली आहे कढी आणि थोडं तेल पण वरती आलं आहे. कढी थोडी आपल्याला पातळच ठेवायची आहे, कारण की थंड झाल्यावर थोडं घट्ट होतं. आणि आता आपण हे बॉल याच्यात घालणार आहे. पूर्ण म्हणजे मीडियम नाही, पूर्ण लो फ्लेम आहे ही. लो फ्लेम करूनच हे सगळं याच्यात घालायचं आहे. आणि बॉल्स याच्यात घातले की मग आपल्याला मीडियम फ्लेम करून छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि हे बॉल छान शिजले की मग हे वरती येतील कढीच्या. हे छान शिजलं की कढीच्या वरती येतं बॉल्स आणि आपली कढी गोळे तयार आहेत. छान उकळी पण आलेली आहे आणि आपले कढी गोळे आता झालेले आहेत. खूप छान लागतात, खूप चविष्ट लागतात आणि हिवाळ्यामध्ये आपण छान सहज बनवू शकतो, कारण सहज तुरीचे दाणे उपलब्ध असतात. तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता मी तुम्हाला दाखवते की हे ब्रेक म्हणजे कसं इझिली होत आहे. असे हार्ड नाही आहेत आणि एकदम सॉफ्ट पण नाही आहेत, व्यवस्थित छान शिजले आहेत. मी 2 प्रकारे फोटो काढले आहेत, एक लाईट ऑन करून आणि लाईट ऑफ करून. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की मेसेज करा. बघू शकता आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता मी आता त्याच बाउलमधला एक पीस घेतलेला आहे कढी गोळ्यांचा
आणि ब्रेक करून तुम्हाला सहज दाखवते. छान अंदरपर्यंत मस्त शिजलेलं आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे. धन्यवाद.